मात्र सज्ज होतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. गेम इज ऑन, लेट्स प्ले. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय ती मोठागा विपक्ष जुनी डोंबिवली. नितीन जोशी स्ट्रायकरला, जयवंत जोशी नॉन स्ट्रायकरला, तर विलास मात्रे सज्ज होत आहेत. माफ करा, विलास भोईर. गेम इज ऑन, लेट्स प्ले. विलास भोईर सज्ज होत आहेत. राईट आर्म राउंड द विकेट. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपल्या युट्यूबवर, लॅपटॉपवर, आपल्या कॅम्प्युटरवर घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता. आमचे गणेश भगत आणि श्रेयस शिंदे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने कव्हर केली जाईल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज हरीश भोईर, राईट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू ऑफ साइड ला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात 2 धावा येतात. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जात आहे. फलंदाज नितीन जोशीच्या माध्यमातून बिनबाद 2. सुरुवात चांगली झाली आहे, कारण जर क्षेत्ररक्षणाची इथं मैदानाची मर्यादा आपण पाहिली तर एका चेंडू मध्ये 2 धावा. चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली झाली नितीन जोशीच्या माध्यमातून. बिनबाद 2. हरीश भोईर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राउंड द विकेट. विलास, गुड बॉलिंग. कमबॅक केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, पुढचा चेंडू डॉट. विलास भोईरला आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक केलं जाते. पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळलेत पुष्कर आहेत. गुड फिल्डिंग. बघा काय कमबॅक करतात विलास भोईर. पहिल्या चेंडूवर 2 धावा, पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राउंड द विकेट. फ्रंट फुटला आले, समोर खेळतात. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. राम मात्र्यात मात्र चांगली फिल्डिंग, स्वतःला सावरतात. तोपर्यंत सिंगल येते. 3 धावा आपण पाहतो धावफलकावर. आतापर्यंत चेंडू हाताळले ते 4 आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 3. जयवंत जोशी स्ट्रायकरला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवतात. अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये विलास भोईरनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. उंच चेंडू गेलाय, इथे मात्र चौकार. जयवंत जोशीच्या बॅट मधनं या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते विलास भोईर. धावा खर्च केल्या 7. जयवंत जोशीच्या बॅट मधनं एक चौकार आला. गोलंदाज तयार. मारुती म्हात्रे. राईट आर्म राउंड द विकेट. महेंद्र म्हात्रे. गुड बॉलिंग. पुष्कर आपण पाहतोय सिंगल आली. धावसंख्या 8 वर पोहोचते. दुसरं षटक हाताळतात गोलंदाज महेंद्र म्हात्रे. आपण पाहतो आज निलेश म्हात्रे नाही आहेत संघात. समोर खेळतायत, इथे मात्र चौकार. 2 समोरून गेल्यावर 2 आहेत का? 2 आहेत. 2 ठीक आहे, हरकत नाहीये. टप्पा पडून गेलाय. ओके, सॉरी. एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 वर पोहोचली धावसंख्या. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विलास भोईरनं धावा खर्च केल्या फक्त 7. फटका फसलाय. प्रकाश दादा म्हात्रे चांगला प्रयत्न. हँडिकॅप असताना सुद्धा त्यांनी चांगला प्रयत्न केला. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 11 वर पोहोचते.
पहिल्या षटकामध्ये विलास भोईरनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र या षटकामध्ये धावा येत आहेत. जयवंत जोशी आणि नितीन जोशी जोडी आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र झेलची शक्यता, झेल टिपला जातोय. पहिला धक्का बसलाय तो जुनी डोंबिवली संघाला. जयवंत जोशी बॅक टू डगआउट. अकरा धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. गोलंदाज आपण पाहिलं महेंद्र म्हात्रे होते. राजू सावंत येत आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. बागशाळीचं मैदान असो, रेल्वेचं मैदान असो, बावनचाळीचं मैदान असो, नक्कीच नेहमीच राजूने प्रभावित केलेत. आणि या मैदानाची आठवण म्हटली तर अभयराजे आणि अनुपराजे बंधुराज आज ते आपल्यात नाही आहेत. मात्र हे मैदान त्यांनी भरपूर वर्ष गाजवले, समोरच राहायचे. मात्र आज ते दोन्ही आपल्यात नाही आहेत. अभय आणि अनुपराजे हे दोन बंधुराज. ऑन साइडला खेळतात. सहजरित्या सिंगल पूर्ण केली जाते. रामदादा मात्र येतात. धावसंख्या 12 वर पोहोचते. 1-12. 4 षटकांची लढत असेल. 35 ते 40 धावा व्हायला हव्यात. कमीत कमी 35 ते 40 धावा व्हायला हव्यात. दिशा भरकटले. पंच मनोज पवार वाईटचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचते 13 वर. स्पर्धेतील पहिला चौकार टोकला फलंदाज जयवंत जोशीने. जयवंत जोशी बाद झाले. पुन्हा एकदा महेंद्र मात्र तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. महेंद्र मात्र इथे कमबॅक करतात. गुड बॉलिंग, सिंगल आली आहे. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते विलास भोईर, धावा खर्च केल्या 7. आणि या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते महेंद्र मात्रे, यांनी सुद्धा धावा खर्च केल्या 7. 2 षटकं संपलीत. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. चार षटकांची ही लढत. 4 गोलंदाज वापरावे लागतील. 5 षटकं जर लढत असली तर तिथे एक गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. मात्र इथं फक्त 4 षटकांची लढत आहे. विलास भोईरनं पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या. महेंद्र मात्रेने दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्या. एक गडी बाद झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडू मध्ये धावा आल्यात त्या 14. आता मात्र 2 षटकं उरली आहेत. उरलेल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 तरी धावा यायला हव्यात. 35-40चं टार्गेट तुम्ही बनवलं तर दुसऱ्या सत्रामध्ये तुमचे गोलंदाज हरीश मात्रे येतात. राईट ओव्हर द विकेट. नितीन जोशी स्ट्राईक हँडला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. झेल टिपला जातो. दुसरा धक्का बसलाय टीम जुनी डोंबिवली संघाला 14 धावसंख्येवर. विलास भोईर यांनी 2 झेल टिपलेत. चांगली गोलंदाजी. 2 गोलंदाजांनी 2 षटकात 14 धावा खर्च केले. गडी बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय हरीश मात्रे. तर मानिवली संघ आणि नवापाडा संघ दोन्ही संघाला विनंती असेल टॉससाठी या. के जीवदानी मानिवली विपक्ष नवापाडा. वाईट चेंडू हाताळलाय. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा आपण पाहतो. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना या पुढचा सामना असेल तो जय गणेश 40+ नवापाडा विपक्ष के जीवदानी मानिवली. तर रघुनाथ दादा गायकर तुम्हाला विनंती असेल, मानिवली संघाचे संघनायक आणि पोलीस पाटील टॉस साठी या प्लीज. राजू सावंत स्ट्राईक हँडला. धावसंख्या 18. ऑन साइडला खेळतात. पहिली धाव तर वेगाने झाले. क्षेत्ररक्षक आलेत. महेंद्र मात्रे तोपर्यंत सिंगल येते. 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. हरीश मात्रे पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट.
स्ट्रायकरला निलेश म्हात्रे. अलॉंग द कार्पेट सिंगल आली आहे. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. राजू सावंत स्ट्रायकरला. फ्रंटफुटला आले. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. आणि बघा यष्टांच्या मागे प्रकाशदादा मात्रे हँडिकॅप असून सुद्धा त्यांचे यष्टिरक्षण आपण पाहू शकता. गडी बाद झालाय तो तिसरा. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो. 20 षटक क्रमांक 3. इथं तिसरं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 20 धावा. या षटकाचा जर विचार केला तर हरेशनं फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात गोलंदाज होते विलास भोईर, धावा खर्च केल्या फक्त 7. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते महेंद्र म्हात्रे, धावा खर्च केल्या फक्त 7. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते हरेश म्हात्रे, धावा खर्च केल्या त्या फक्त 6. आता एक गडी बाद केलाय हरेश म्हात्रेनं. आतापर्यंत जर विचार केला तर 18 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा आल्या धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 धावा कुठाव्या लागतील. 35चं जर टार्गेट तुम्ही ठेवलं तर 4 गोलंदाज तुमचे प्रयत्न करतील. मात्र शेवटचं षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळला तर मात्र ही लढत जुनी डोंबिवली संघाला थोडीशी कठीण जाऊ शकते. मानवली संघाचे संघनायक आणि मानवलीचे पोलीस पाटील आदरणीय रघुनाथ दादा गायकर यांचं आगमन झालंय. रघुनाथ दादाने विनंती असेल टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला के जीवदानी मानवली तर दुसऱ्या बाजूला जय गणेश 40+ नावापाडा. नितीन भोईर ऑन साइडला खेळले. चेंडू आतमध्ये आलाय. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 22 धावा आपण पाहतो धावफलकावर 4 षटकांच्या लढतीमध्ये. या स्पर्धेतील पहिली लढत आपण पाहतो मोठा गाव विपक्ष जुनी डोंबिवली. नितीन भोईर राडम ओव्हर द विकेट. समोर खेळले. इथे मात्र आतमध्ये आलाय चेंडू. जिथे चौकार गेला असता तिथे चेंडू आडला. 1 शॉट. तर बघा पंच नेहमी तटस्थ असतात. बारकाईनं पाहतात मनोज पवार. तुमची बॅट रेषेच्या पुढे जर ग्राउंडिंग झाली तरच ती धाव मान्य केली जाईल. तुमची बॅट जर रेषेवरनं तुम्ही परत फिरलात तर मात्र 1 धाव ती कमी घेतली जाईल. धावसंख्या 23. जबरदस्त गोलंदाजी विलास भोईर, महेंद्र म्हात्रे, हरेश म्हात्रे आणि शेवटच्या षटकामध्ये नितीन भोईर चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग राडम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आलाय. जवळजवळ 3 वेळेस हा चेंडू आतमध्ये आलाय. धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू अजूनही बाकी असतील. धावसंख्या 25. 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा तरी यायला हव्यात. मोठा फटका यायला हवा. ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय की काय? पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा फार महत्वाच्या आहेत. निलेश म्हात्रे चांगली फलंदाजी करतात. या 2 धावा फार महत्वाच्या असतील. तुमच्या गोलंदाजासाठी तुम्ही नक्कीच धावा एकवटताय. एज लागून चेंडू. इथं बघू यष्टिरक्षक आहे सुभाष मुंडे. झेल टिपला जातोय. 4था धक्का बसला टीम जुनी डोंबिवली संघाला. धावसंख्या आपण पाहतो फक्त 25. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 1 चेंडू बाकी असेल.
एक चेंडू बाकी असेल. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. 27 माफ करा 27. टोटल 27 धावा. नितीन पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. सुभाष मुंडेनं आपलं काम पूर्ण केलं. अशा प्रकारे 4 षटकांचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय गिरिजामाता 40 जुनी डोंबिवली संघानं धावा कुठल्या त्या 27 आणि लक्ष ठेवलं मोठागाव संघासमोर 28 धावांचं. 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक विलास भोईरनं चांगलं हाताळलं. त्यानंतर महेंद्र मात्रेनं 7 धावांचं षटक हाताळलं. हरेश मात्रेनं 6 धावांचं षटक हाताळलं. या षटकामध्ये 7 धावांचं पुन्हा एकदा षटक हाताळलं ते शेवटचे गोलंदाज नितीन भोईरनं. 4 षटकं संपलेत आणि आता लक्ष असेल 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 28 धावांचा संघ असेल समोरचा फलंदाजी करणारा मोठागाव संघ. तर टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहतो जय गणेश 40 प्लस नवापाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो के जीवदानी मानिवली. चला टॉस साठी या प्लीज. ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. तर आदरणीय उमेश नाचनकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नववाडा संघाने टॉस जिंकलाय. पुष्कर तुमचं डिसिजन काय असेल? हरकत नाही, पेंडिंग असेल. मॉर्निंग क्रिकेट क्लब व आरसीसी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. 40 प्लस 50 प्लस धमाका डे नाईट ची स्पर्धा आपण पाहतोय. मानिवली संघ टॉस जिंकलाय, माफ करा. फिल्डिंग त्यांनी आमंत्रित केले नवापाडा संघाला, कारण दोन्ही संघांना काय माहिती नव्हतं टॉस नक्की जिंकलाय कोणी. बघा मोठागाव संघ आणि जुनी डोंबिवली संघ, तुमचे संघनायक या प्लीज. आयोजकांशी संपर्क साधा. मोठागाव आणि जुनी डोंबिवली संघ, कारण काही औपचारिकता पूर्ण करायच्या असतात. अशोक बरोबर ना? बघा ते माईक मध्ये आम्ही बोलू शकत नाहीये. फक्त जुनी डोंबिवली आणि मोठागाव संघाचे संघनायक आणि टॉस साठी या प्लीज. दोन मिनिटं मॅच चालू करू नका. बोल बोल भीम कालर. बघा मॅच चालू करू नका प्लीज. दोन्ही संघ नाही किंवा मोठ्या गावाने जुनी डोंबिवली प्लीज. आयोजकांशी संपर्क साधा.
सलामीची जोडी आपण पाहतो सुभाष मुंडे आणि हरीश म्हात्रे. चला गेम चालू करा, सामना चालू करा प्लीज. चोवीस चेंडू आणि 28 ची गरज असेल त्या गावदेवी 40+ मोठा गाव संघाला. गोलंदाज आपण पाहतोय सुभाष मुंडे आणि हरीश म्हात्रे. दोन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला सुभाष मुंडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरीश म्हात्रे, तो गोलंदाज शिवाजी जोशी. नाही बघा, एसटी रक्षक नाही राहू शकत, लक्षात घ्या. तो फिल्डिंगला राहू शकतो, एसटी रक्षक राहू शकत नाही, लक्षात घ्या. आणि ते पण जवळ राहू शकतात, लांब नाही. तुम्ही फिल्डिंगला जो क्षेत्ररक्षक घ्याल तो आतमध्ये राहू द्या, सर्कल मध्ये राहू द्या आतमध्ये. एसटी रक्षण तो करू शकत नाही, गोलंदाजी करू शकत नाही, फलंदाजी करू शकत नाही, लक्षात घ्या. चला गेम चालू करा, सामना चालू करा प्लीज. शिवाजी जोशी तयार, राईट ओव्हर द विकेट, स्ट्राईक ला सुभाष मुंडे. 24 चेंडू 28 ची गरज. पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले, झेल सुटलाय, तोपर्यंत सिंगल आली आहे. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं बिनबाद एक. हरीश म्हात्रे स्ट्राईक एंडला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना झुंडुमुली संघानं मोठगाव संघासमोर लक्ष ठेवलंय 28 धावांचं. त्या लक्षाचा पाठलाग करत असताना बिनबाद एक शिवाजी जोशी, राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक केलं जात आहे. झेल टिपला असता, एक धाव वाचली असती, गडी बाद झाला असता, कारण 2 चेंडू निर्धाव गेले असते. त्यानंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जात आहे शिवाजी जोशी यांच्या माध्यमातून. बिनबाद एक, राईट ओव्हर द विकेट. हरीश म्हात्रे स्ट्राईक एंडला. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, 28 धावांचं संरक्षण करतो दुसऱ्या सत्रामध्ये जय गिरिजामाता 40+ जुनी डोंबिवली संघ. पहिल्या सत्रामध्ये मोठागाव संघाच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, तर इथं मात्र लक्षाचा बचाव पाठलाग करताना मात्र इथं गोलंदाजी चांगली होते. फक्त दिशा दिली, जंटल टच केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय एकूण 3. बिनबाद 3 शिवाजी जोशी, राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळतात, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत सिंगल येते, धावसंख्या पोहोचते 4 वर. मोठं लक्ष नाहीये मोठा गाव संघासमोर. आज निलेश मात्रे संघात नाहीये, मात्र इथं 4ही गोलंदाज विलास भोईर, महेंद्र म्हात्रे, हरीश म्हात्रे, नितीन भोईर या 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बिनबाद 4. ऑन साइडला फटका फसला, क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा एकदा झेल सुटला. दोन्ही वेळेस झेल सुटले, मात्र इथं फलंदाज चुकीच्या पद्धतीने बाद झाला. स्वतः जर व्यवस्थित धावले असते तर फलंदाज बाद झाला नसता. संवाद तुटला आणि फलंदाज बाद झाला. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात हरीश म्हात्रे बाद होत आहेत. जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल, गोलंदाजाला तुम्ही साथ द्याल, तर तुम्ही 28 धावांचं संरक्षण करू शकता. टोटल धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जुनी डोंबिवली संघाने 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये फक्त 27 धावा कुठल्या 28 धावांचं लक्ष ठेवलं मोठा गाव संघासमोर. आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 1 बाद, एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. नितीन भोईर येत आहेत. आता मात्र पूर्णपणे दारो मदार असेल ती नितीन भोईरवर. पहिले षटक तर शिवाजी जोशीनं चांगल्या पद्धतीने हाताळलंय. धावा खर्च केला तर फक्त 5. एक गडी बाद सांघिक स्वरूपात झाला, धावचेच्या स्वरूपात
नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत. नितीन भोईर. 18 चेंडूंनी 23 ची गरज. नितीन म्हात्रे येतात नवीन गोलंदाज. निलेश म्हात्रे. 18 चेंडू उर्वरित 23 धावांची गरज असेल. सामना अजूनही खुला असेल. जर चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक करू शकतो डोंबिवली संघ. नितीन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मात्र एक एक धाव फार महत्वाची असेल. धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर अजूनही तुम्ही 28 धावांचा डिफेन्स करू शकता. सिंगल आली, धावसंख्या पोहोचली ती 6 वर. सलामीला सुभाष मुंडे आणि हरीश म्हात्रे होते. हरीश म्हात्रे धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो नितीन भोईर आले. धावसंख्या आपण पाहतो षट क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 1 बाद 6. वाईट. पंच सचिन म्हात्रे वाईटचा इशारा करतात कारण त्यांची पद्धत जरा वेगळी असते. थांबून ते डिसिजन घेत असतात. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. धावसंख्या आपण पाहतो 7. अजून 21 धावांची गरज असेल. पुलटा चेंडू ऑन साइडला टोस केलाय. 2 धावा घोषितच्या स्वरूपात येतात. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. तुम्हाला दिशा आणि टप्पा सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. 28 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं, बचाव करायचा, सामना जिंकायचा असेल. जशी गोलंदाजी मोठा संघाच्या 4 गोलंदाजांनी केली तशी गोलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल. पहिल्या फिरती दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जय गणेश 40+ नावपाडा विपक्ष के जीवदानी मानिवली. टॉस जिंकला मानिवली संघानं. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले तर नावपाडा संघाला. धावसंख्या 9. 1 बाद 9. गुड फिल्डिंग पुष्कर काटे यांना आपण पाहतोय. दोन संघातनं क्षेत्ररक्षण केलं गणेश भगत त्यांनी. बघा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर असेल. 2 संघातनं क्षेत्ररक्षण. मोठागाव संघातनं सुद्धा क्षेत्ररक्षण केलं. आता जुनी डोंबिवली संघातनं पण क्षेत्ररक्षण करतात. हा बरोबर आहे. दोन्ही बाजूने कमी तिथे आम्ही नोचा इशारा केला. कारण जर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडत असेल तर फ्रीड नक्कीच. फ्रीडचा चेंडू असेल, संधी असेल नितीन भोईरला. तुमच्या गोलंदाजाने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली मात्र इथं थोड्याशा चुका होत आहेत. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. केला जाईल का? गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे. फ्रीडचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाजानं. एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12. बारा धावा आपण पाहतो. धावफलकर एका गड्याच्या मोबाईलला षट क्रमांक दुसरं मार्गस्थ. ऑन साइडला खेळत फटका मोठा बनवलाय फलंदाज सुभाष मुंडेनं. चेंडू आत आलाय बघा. तोपर्यंत धावा आल्या त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 14 वर. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये फलंदाजी चांगली होते. सुभाष मुंडे आणि नितीन भोईर जोडी आपण पाहतोय. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 15 वर. अशा पद्धतीने 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम मोठा गाव संघाने धावा नोंदवल्या त्या एकाकड्याच्या मोबदल्यात 15. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा.
पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 5. गोलंदाज होते शिवाजी जोशी. मात्र या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 10. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 15 आल्या, तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये फक्त 13ची गरज असेल. इथून उर्वरित 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर 28 धाबांचा बचाव तुम्ही करू शकता. मात्र इथं मोठागाव संघाच्या 2 फलंदाजांनी या षटकामध्ये 10 धाबा एकवटल्यात. सामना आपल्या संघाच्या बाजूने बॅलन्स करून ठेवला. राजू सावंत येतात, अनुभवी गोलंदाज. 12 चेंडूंनी 13ची गरज. सुभाष मुंडे स्ट्राईक एंडला. 2 षटकांमध्ये 15 धाबा आल्यात. शिवाजी जोशीने चांगली गोलंदाजी केली. 12 चेंडू 13ची गरज. राजू सावंत राईट मोर विकेट. दिशा दिले फक्त जंटल टच. समंजसपणा दाखवतात कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे 12 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. इथे मोठे फटके मारण्याची आवश्यकता नाही. त्याच पद्धतीने सुभाष मुंडे आणि नितीन भोईर ही जो दोन्ही फलंदाज खेळतात. 11 चेंडूने 12ची गरज. पुढचा सामना असेल जय गणेश 40+ नवापाडा विपक्ष के जीवदानी मानिवली. अकरा चेंडू आणि 12ची गरज. राजू सावंत राईट मोर विकेट. मोठा फटका बनवलाय, बघूया चेंडू अडतोय की चौकार आला. सामना पूर्णपणे खुला झाला. नितीन भोईरच्या बॅट मधनं चौकार आला. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक आपण चौकार पाहिला तो फलंदाज जयवंत जोशीने ठोकला पहिला चौकार. तर चिंचोड्याच्या पाड्याचे आमचे मित्र मारुती मात्रे आले, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. धावसंख्या 20, फक्त 8 धावांची गरज असेल. नो. फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली होती 21 वर. फक्त 7 धावांची गरज असेल. गुड बॉलिंग, कमबॅक केलंय. जर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या नसत्या तर सामन्यात मजा आली असती. काही चुकाही झाल्या. वाईट चेंडू हाताळले, नोही चेंडू हाताळले. फक्त दिशा दिली आहे, समोर खेळलेत. इथे मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित सुभाष मुंडेना माघारी परतावं लागलं असतं. सुभाष मुंडे सुरक्षित पोहोचले, तोपर्यंत आले सिंगल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 22. 8 चेंडूंनी 6ची गरज. टॉस जिंकला मोठागाव संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जुने डोंबिवली संघाला. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाजांनी मोठागाव संघाच्या अतिशय चांगली गोलंदाजी केली. 27 धाबांवर रोखलं जुने डोंबिवली संघाला. 28चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरली ती. सुभाष मुंडे हरीश मात्रे बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो सुभाष मुंडे आणि नितीन भोईर चांगल्या पद्धतीने खेळतात. 8 चेंडू 6ची गरज. एज लागून चेंडू मागे सरकला, तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. फक्त 5 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 7. 7 चेंडू 5ची गरज. हा चेंडू निर्धाव जायला हवा. बघूया कशा पद्धतीने इथं गोलंदाजी करतात. शेवटचा चेंडू हाताळतात राजू सावंत. 7 चेंडू 5ची गरज. समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत शिवाजी जोशी. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल आले. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्ती 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. आमच्या गुणलेखकांनी सांगितले की 7 चेंडू झाले, हरकत नाहीये.
नाही नाही, बरोबर आहे महेंद्र मात्रे, तुमचं बरोबर आहे. इथे मात्र आणि सामना इथं संपलाय. हा सामना जिंकलाय तो जयगावदे 40+ मोठा गाव संघानं. अभिनंदन प्रकाशदादा मात्रे, नितीन भोईर, हार्ड लक. तर नवपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, कृष्णादादा तुम्हाला बोलवतात. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने एक षटक हाताळलं, फक्त 7 धावा खर्च केले, 2 गडी बाद केलेत आणि 10 चेंडूंमध्ये ज्याने नाबाद 15 धावा कुठल्या, नितीन भोईर मॅन ऑफ द मॅच. तर या नितीन भोईर मॅन ऑफ द मॅच. एक षटक हाताळलं, धावा खर्च केला फक्त 7 आणि 2 गडी बाद केले त्याने. 10 चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा कुठल्या. तिथं 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 बॅनरच्या तिथं. आदरणीय मारुती आणि 10 चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा कुठल्या. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच नितीन भोईर. पहिल्या फिरती दुसरा सामना आपण पाहतोय तो जय गणेश 40+ नवापाडा विपक्ष के जीवदानी मानिवली.